आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आणि शरू याच्या एवढी आहारी गेली होती की त्याच्या प्लॅनला बळी पडली असती. म्हणून आम्ही हे सगळं केलं. आणि तू सगळी प्रॉपर्टी गमावून बसला असतास. त्यात आपल्याकडे वेळही कमी होता. आणि हा जो माणूस आहे ना ज्यांनी साक्ष दिली तो माझा माणूस आहे. राणे तू येऊ शकतोस. येस सर. म्हणजे पण शरूवर एकटी असेल तिला काय झालं असतं तर ते होता होता राहिलं. म्हणजे हॅलो. जय हिंद मॅडम. मॅडम तुम्ही ज्या मुलीच्या पार्टीवर आम्हाला ठेवलं होतं ती मुलगी सापडली आहे. काय? ती समोर रस्त्यावर पडली आहे. काय करू? अरे बापरे. बरं एक काम करा, तुम्ही तिला पहिला घेऊन हॉस्पिटलला जा आणि मी लोकेशन पाठवते, तिथे तिला घेऊन जायचं. आणि तिला अजिबात कळता कामा नाही की तुम्ही पोलीस ऑफिसर आहात. आणि प्लीज तिची काळजी घ्या. ओके मॅडम. आणि त्या दोघी तिला अर्धवट बेशुद्ध अवस्थेत पुन्हा त्याच जागी घेऊन गेल्या जिकडे अक्षराने तिला ठेवलं होतं. खरं तर तुला आत्ताच जेलमध्ये टाकायला पाहिजे, पण तुझ्या विरोधात आम्ही जाऊ शकत नाही. शर्वरीने जर तुझ्या विरोधात कंप्लेंट केली ना तर तुला कोणीही वाचू शकत नाही. पण तुझं नशीब चांगलंय की शर्वरी इथे नाहीये, नाहीतर सुंदर सॉरी. जे काही झालं त्याच्याबद्दल मी तुझी माफी मागतो. मला माफ कर. चल तुला योग्य ठिकाणी घेऊन जातो. ये. ऐका ना मला ऐका ना. नाही सहन होत आहे मला. आता नाही सहन होत आहे. अश्विन आमच्या संघ असं काय वागल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. त्याच्यासाठी काय काय नाही केलं. त्याला उराशी धरला, त्याच्या पायी तुझ्या संघ मांडलो. पर अक्षरा त्यानं काय केलं, माझ्या पाठीत खंजीर खुपसला. अक्षरा तुझ्यावर का नाही ठेवला मी विश्वास? कारण तुमचं मन सरळ आहे. तुम्ही एखाद्याला आपलं मानलत ना की त्यासाठी छातीचा कोट करता. आणि अश्विन तर तुमचा भाऊ आहे. आणि तू तर माझी बायको आहेस ना. तरी मी तुझं ऐकलं नाही. तुम्हाला जीव तोडून कळवळून सांगत होतीस की अश्विन आपल्या संग खोटं वागतो आहे, तो खोटारडा आहे.
तरी बी मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. उलट त्याच्या पायी मी आपला संसार म्हणून निघालो होतो. अक्षरा, माफ कर मला. अहो इकडे बघा माझ्याकडे, बघा माझ्याकडे. अहो तुम्ही अश्विनला आई बापाच्या नजरेने पाहिलं, त्यामुळे त्याच्या सगळ्या चुका दुर्लक्षित केल्या, एवढंच. त्यासाठी स्वतःला दोष नका ना देऊ. पर आता अश्विनला शिक्षा झाल्याशिवाय म्या गप्प बसणार नाही. आणि आणखीन एक, काय? अश्विन पाय जेवढं काय काय हुकलंय ना, तुला जेवढा त्रास झालाय ना, तुझ्या जीवावर फुंकर घालणार आहे. आणि अक्षरा, यापुढं काय बी झालं तरी म्या तुझी साथ कधीच सोडणार नाही, कधीच नाही. आणखीन काय हवंय मला? सुंदरी, मी एवढा आनंदी आहे ना, एवढा आनंदी आहे की फायनली अश्विनचा खरा चेहरा सुंदर समोर आला एकदाचा. मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. म्हणजे तेही रिलॅक्स्ड, आपणही रिलॅक्स्ड. खरं सांगू का, मला ना आता कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन्सच आवडत नाही. मला काय वाटतं, प्रत्येक माणसाने सिम्पल साधं आयुष्य जगावं. असं मला विचारा कसं वाटतं. काल का उंदीर दिसलं की काय? अरे आदित्य, काय काय करते? मला सांग. कपडे काय करते माझे? हे देवा. बरं मला सांग, यातलं कुठलं घालणार आहेस? अगं शर्ट वगैरे कशाला दाखवते? अरे आदित्य काय करतोयस? किती वाजलेत? सांग. थांब थांब थांब, सांगतो तुला. थांब, किती वाजले? 10 वाजलेत का? काय 10 वाजले? माझी 12 वाजता फोटोची कॉम्पिटिशन होती ना, आणि आजच रिझल्ट आहे. मी एक काम करतो, मी तयारी करतो. अरे पण कुठला शर्ट ते तर सांग. हा 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 कर. मी आलो, मी लगेच रेडी होतो. 10 मिनिटात आलो. अगं माझं टॉवेल कुठे राहिला? इथे 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 इथे. हा डॅड, हो खूप मोठा घोळ झाला इथे. डॅड, हो पुरता अडकलोय मी याच्यात. तू नका काय टेन्शन घेऊ. ही लोक शर्वरीपर्यंत पोहोचण्याच्या अगोदर मीच त्यांना संपतो. काय सांगते? हा, अश्विनने सगळं मान्य केलं? नाही, खरंच कबूल केलं का त्यानं? लय अवघड झालं होतं बघ सगळं, पण आता सगळं छान होईल. तुम्ही समजा इथे कधी येताय ना याची वाट बघतेय मी. अक्षरा, सांभाळून या बरं. नाही म्हणजे त्याने सगळं मान्य केलेलं असलं ना तरी लवकर या. हा बरं, ठेवते मी फोन. कुणी काय मान्य केलं? वहिनी, मी काय आता सांगणार नाही बघ तुला. नाही म्हणजे तुझ्यासाठी सरप्राईज आहे ती, आणि ते काय आहे ना ते आपली अक्षरा सांगत. कळलंय मला. सुंदरचा फोन आला होता. शरू सुखरूप आहे म्हणाला. देवी आईचीच कृपा आहे. आता येतीलच समधी. आज ना काहीतरी छान गोडाधोडाचा बेत करूया, तेच सांगायला आले होते. वय वय, छान बेत करूया. मी तयारीला लागते. हे समदे कवा घरी येतील ना असं झालंय मला. डोळे तर त्यांच्या वाटेकडेच लागले. वहिनी, तुला अजून अर्धीच बातमी कळाली आहे. सुंदर जेव्हा स्वतःच्या तोंडानं सांगेल ना अश्विन बद्दल, तेव्हा तुला कळेल समजा.
जेवढं सांगतोय तेवढं नीट ध्यानात ठेवायचं. थोडी जरी चूक झाली तरी तुमच्या सरणाची लाकडं मी स्वतः फोडेन. तिथं अपघात होईल तेव्हा तुमच्यापैकी एक बी तिथं दिसता कामा नये. काम फत्ते करून लगेच तिकडनं गुलवायचं. अश्विनला सुंदरीनं बोलतं केलं वाटतं. ह्यो पोपट बोलायला लागला असेल तर त्याला सुंदरी नक्कीच पिंजरा धावणार. हे बघ, काम चोख झालं पाहिजे. गरज पडली तर त्यातल्या एकाला बी ह्यांच्यापासनं आपण आता लांबच राहायला पाहिजे. नाही तर जत्रा भरली हौसेची आणि मेंढी कापली नवसाची. असं नको व्हायला. फुका आपलाच बळी जायचा. आजी नमस्कार करतो. राहू दे सुखानं नांदा. आणि बरं काय सुंदर, तुला बायको चांगली धडाडीची आणि करारी मिळाली बरं काय. आयुष्यभर तिचा हात नाही सोडायचा. हा होय, अक्षराच्या धाडसामुळं आणि तुमच्या समद्यांच्या मदतीमुळं आम्ही मोठ्या संकटात वाचलो बघा. आता तुम्ही समद्यांनी कोल्हापूरला यायचं, कोल्हापुरी पाहुणचार घ्यायला. हा काय सुंदरी, समद्यांना आणायची जबाबदारी तुझ्यावर आहे. हा चालते. सुंदरी, तुझे आभार नाही मानणार. येते मी. बरं चला निघतो. बस आता. आदित्य, स्पर्धेचं तेवढं मनावर घे. वचन दिलंयस मला. अगं सुंदरी, तू काळजी करू नको. आता तुम्ही निघालात ना की मी तिकडेच चाललो. आणि एकदा मी जिंकलो ना की मस्त पार्टी करूया. चल तू पण हो पुढे, मला घाई होते, मी पण पळतो. अरे अरे आदित्य, अरे आज परीक्षा आहे ना, दही देते. चल येते. सगळी कामं मार्गी लावूनच या. सांभाळून जा ग. हो. मला ही शेवटची संधी आहे इथून निसटण्याची. डॅड म्हणाले होते मी माणसं पाठवलीत, पण ती अजून कशी नाही आली. अरे ही तर तीच काल रात्री घराबाहेर भेटलेली माणसं आहेत. डॅडची माणसं आहेत म्हणाली होती आणि आली आहेत बरोबर पाठीमागून. तू नका काय काळजी करूस. माझी माणसं तुमच्या मागोमागच आहेत. योग्य संधी गावली की ती तुला इशारा करतील. तेव्हा फक्त तू काहीतरी नाटक करून त्या गाडीच्या बाहेर पड. बाकी ते घेतील सांभाळून. गाडी थांबव, मला उलट सारखं होतंय.
धनंजय गाडी थांबव. एक मिनिट मी थांबवतो का. अरे अशोकभाऊ काय होते तुला? खूप अनिसी होते मला, खूप अनिसी होते. अरे अरे अश्विन, हे अरे काय होतंय? हा बस बस इथे बस. काय होतंय? त्रास होतोय श्वास घ्यायला, अनिसी वाटतंय एकदम, असं गुदमरल्यासारखं होतंय. आरामात आरामात सावकाश. अरे पण अचानक कसं काय सुरू झालंय? बराच वेळ झाला, मी बघून येते जरा काय झालंय. हं? खूप त्रास होतो सुंदर. पाणी देऊ का तुला? पाणी नको पाणी. गाडीमध्ये खूप गुदमरल्यासारखं झालं एकदम. काय झालं? काय होतंय तुला? गुदमरल्यासारखं होते, श्वास घ्यायला त्रास होतोय. हो का? अचानक कसं व्हायला लागलं? अगं दिसत नाहीये का तुला किती त्रास होतोय मला ते? अरे हो, पण काय होतंय? हे अक्षरा, अगं तू बी काय विचारतेस? हा हे अश्विन, तू आराम कर. अश्विन, एक गोष्ट लक्षात ठेव, तू आता आमच्या तावडीतून सुटू शकत नाहीस, कळलं? काय बोलते तू? माझा त्रास दिसत नाहीये का तुला? किती त्रास होतोय मला ते? अगं अक्षरा, काय बी काय बोलायलीस तू? याची तब्येत अचानक कशी बिघडली? भारतातून पहिला आलो, सगळ्यात आधी सुंदरीला सांगायला हवं. आदित्य, आज त्याचा रिझल्ट होता ना, म्हणून केला असेल फोन. बोल ना. हॅलो सुंदरी ऐक ना, मी भारतातून पहिला आलोय. कुठे आहेस तू? मला आत्ताच्या आत्ता तुला भेटायचंय. हॅलो सुंदरी, अगं कुठे? हॅलो सुंदरी. कट झालं. नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, तू बाहेर जाऊन फोन कर. ठीक आहे. अजून कोणी आलं कसं नाही? सुंदरी, मी भारतातून पहिला आलोय. मला तुला आत्ताच्या आत्ता भेटायचं. कुठे आहेस तू सुंदरी? हॅलो सुंदरी. हॅलो. रेंजच नाहीये. ए अश्विन, अरे काय होतंय? हा मैं पाणी घेऊन येतो, थांबा. अरे इथे कुठे पाणी आहे? अरे थांब, गाडीत आहे, मी आलोच.
पोचलो की सुंदरी सुंदरी अगं तू ऐकलंस Yes.